नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज 27 एप्रिल सोमवार. सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला. पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे आजचे दर बघूयात. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,000 रुपये इतका आहे, तर आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय. आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा. तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन. रणरणत्या उन्हामध्ये वर्धा शहरात पिण्याच्या पाण्याची गैरसोय, ग्रामीण नागरिकांची प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी. मुख्य चौक, मार्केट रस्ता आणि मेन रोड परिसरामध्ये पाणवठ्याचा अभाव, ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शेतकरी आणि गरीब नागरिकांना विकतची बाटलीच आधार. सामाजिक संघटना आणि प्रशासनानं पुढे येण्याची वर्धातल्या नागरिकांची मागणी. अमरावती शहरात दुचाकी चोरट्यांवर पोलिसांची धडक कारवाई, 14 गाड्या जप्त, दोघे अटकेत. या कारवाईमध्ये सुमारे 7,25,000 रुपयांचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त. अमरावती पोलीस गुन्हे शाखेने हे हस्तगत केलेलं आहे. अटक आरोपींना शहरातल्या विविध भागांसह ग्रामीण भागात सुद्धा चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या शामराव नगर या भागात गेल्या वर्षभरापासून कमी दाबानं आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक आक्रमक झालेले आहेत. दरम्यान जसा कर वसूल करतात तशा सुविधा का देत नाहीत? कचरा गाडी, स्वच्छता, पुरेसं पाणी या सुविधा मिळाल्याच पाहिजेत, अशा मागण्या स्थानिक महिलांनी केल्या आहेत. सांगलीमध्ये 1 मे ला मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा. एनसीईआरटी कडून इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून इसवी सन 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्यात आलेला आहे. या विरोधात 1 मे महाराष्ट्र दिनी एनसीईआरटीच्या मनमानी निर्णयाचा निषेध आणि हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा सांगलीत काढण्यात येणार आहे. जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा अपघाती मृत्यू. ओतूर जुन्नर या मार्गावर पांगरी माथा ते बनकर फाटा दरम्यान हायवा डंपर आणि होंडा सिटी कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर श्याम मानव यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. श्याम मानव यांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कुणी दिला? फडणवीसांचा सवाल. भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची घेतली होती भेट. सरन्यायाधीशांसारखे सर्वोच्च पद भूषवून सुद्धा भूषण गवई धीरेंद्र शास्त्रींपुढे नतमस्तक होत असतील तर आता यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये असं म्हणत श्याम मानव यांनी केली होती गवई यांच्यावर टीका. सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात महाबळेश्वर पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात शेतकऱ्यानं घेतलं सफरचंद पीक. सफरचंद उत्पादक शेतकरी बापू भिलारे यांच्या या यशस्वी प्रयोगाला बघण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची मोठ्या संख्येनं गर्दी. या प्रयोगाची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील तसंच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली पाहणी. अनुसूचित जातींच्या अ, ब, क, ड वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात परभणीत आक्रमक भूमिका. या संबंधित अनुसूचित जातीतल्या समाज घटकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय. हे वर्गीकरण म्हणजे संविधानिक हक्कांवर थेट घाला असून समाजात फूट पाडण्याचा धोकादायक प्रयत्न असल्याचा ठराव बहुमतानं या बैठकीत संमत. धुळे वकील संघाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय. विद्यमान अध्यक्षांचे आपलं पॅनल यांचा दारुण पराभव. यात अध्यक्षपदासाठी परिवर्तन पॅनल कडून राहुल भामरे, उपाध्यक्षपदासाठी विशाल साळवे तर सचिव पदासाठी प्रसाद देशमुख हे निवडून आले आहेत. बुलढाण्यात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा खून. खामगाव शहरात मध्यरात्रीची घटना. शहरातल्या बर्डे प्लॉट भागात 25 एप्रिलला मध्यरात्री खुनाची ही धक्कादायक घटना समोर. रात्री डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचं रूपांतर थेट खुनात. यामध्ये 4 ते 5 जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारधार शस्त्र आणि फायटरनं हल्ला करून जीव घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सोलापुरात धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर संताप. संभाजी ब्रिगेड कडून अनोखं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा निषेध. धीरेंद्र शास्त्रींच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक. सरकारकडे संभाजी ब्रिगेडची कायदेशीर कारवाईची मागणी. बीडच्या नेकनूर गावात दगडफेक. पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. बीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का.
गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षामधल्या महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. या प्रकरणानंतर पोलीस स्टेशनच्या समोर सुद्धा दगडफेकीची मोठी घटना. यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सुद्धा केला सौम्य लाठीचार्ज. न्यायालयीन कोठडीमध्ये भोंदू अशोक खरातच्या जीवाला धोका. सरकारी वकिलांचा हा दावा. खरातला तपासासाठी SITच्या ताब्यातच द्यावं अशी सरकारी वकिलांची मागणी. या प्रकरणात पोलीस कस्टडीचा हक्क राखीव ठेवण्यात आलेला असून आरोपीवर महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांतर्गत वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरात मनी एक्सचेंज व्यावसायिकाकडून 5.17 लाखांची लूट. मिरची पावडर फेकून चाकू हल्ला. विद्यानगरात थरारक लूट प्रकरण समोर. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात बुडून एका 22 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू. सौरभ पोखळे असं या तरुणाचं नाव. तलावाच्या जवळ फिरत असणाऱ्या काही नागरिकांनी अग्निशामक यंत्रणेला फोन करून तलावामध्ये एक जण बुडाल्याची दिली माहिती. अग्निशामक उपकेंद्राचे पथक या ठिकाणी पोहोचून जवानांनी तलावात शोध मोहीम राबवून सौरभचा मृतदेह काढला बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीच्या विरोधात काँग्रेसतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जोडेमारो आंदोलन. बागेश्वर बाबावर त्वरित गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्रचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.